नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. बोधगया येथील महाबोधी विहार, ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, त्या ठिकाणी असलेलं हिंदू समाजाचं वर्चस्व किंवा ब्राह्मण समाजाचं वर्चस्व हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. आणि सातत्यानं बौद्ध समाजाकडून तिथे चालणारी जी पूजा असेल, पूजाविधी असेल, त्या ठिकाणी बौद्ध रूढी किंवा परंपरेप्रमाणे पूजा विधी झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे. बोधगया मुक्ती आंदोलन यासाठी सुरू आहे. संपूर्ण देशभर विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पनवेलमध्ये देखील उद्या 18 मार्च रोजी भव्य असं आंदोलन होणार आहे. विविध सामाजिक संघटना असतील किंवा मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे आहेत, त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत. काय नेमकं आंदोलन आहे, कशा पद्धतीने त्याची दिशा असणार आहे, त्याच विषयी आपल्याला जाणून घ्यायचे. वाघमारे साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूज मध्ये. एक तर सर्वात अगोदर तसं पाहिलं तर प्रत्येक समाजामध्ये विविध गट असतात आणि त्याच पद्धतीने बौद्ध समाज का वेगळा अशातला भाग नाही. परंतु असं असलं तरी उद्या मात्र सगळा समाज आपले हेवे दावे विसरून त्या ठिकाणी एक होणार आहे. अनेक गटतट आहेत, अनेक पक्ष आहेत. या सर्व पक्ष संघटना उद्या मात्र ह्या आंदोलनाला एकत्र येणार आहेत. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? सध्या बिहारमधील जे महाबोधी महाविहार आहे, बोधगया महाविहार आहे, ते फार पूर्वीपासून आहे. आणि तेथे जो बौद्ध टेम्पल ऍक्ट आहे त्या अंतर्गत तिथे जी समिती नेमलेली आहे, तिथले जे ट्रस्ट आहे, तिथे बौद्ध समाजाचे 4 मेंबर आणि ब्राह्मण समाजाचे 4 मेंबर आणि असे 8 मेंबर आणि 9वा मेंबर म्हणून तिथले जिल्हाधिकारी त्या ट्रस्टवर आहेत. म्हणजे हे पूर्वीपासून आहे. ह्याच्यात बदल व्हावा म्हणून फार पूर्वीपासून आंदोलन 1891 पासून हे आंदोलन सुरू आहे. आणि मध्यंतरी ते थांबलं ना. आता जे आकाश लांब आहेत तर ह्यांनी हे परत हा आवाज उठवलेला आहे ह्याच्यावर. आणि जे संपूर्ण देशातील, बाहेरच्या पण देशातील जे बौद्ध भिक्खू आहेत तर ते तिकडं उपोषणाला बसलेले आहेत. आणि ह्याचे पडसाद पूर्ण देशभरात पडत आहेत. आणि ह्या कायदा एकतर रद्द व्हावा, बौद्ध टेम्पल ऍक्ट 1949 हा एकतर रद्द व्हावा किंवा ह्याच्यामध्ये बदल व्हावा. ह्या 2 मागण्या आहेत. ह्या 2 मागण्यासाठी जे तिथले बौद्ध भिक्खू सगळे उपोषणाला हजारो बौद्ध भिक्खू बसलेले आहेत आणि त्याचे पडसाद पूर्ण देशभर उमटत आहे. आणि त्याप्रमाणे पनवेलमध्ये हे सर्व संघटना हे इथे सर्व पक्षविरहित, म्हणजे फक्त समाज एकवटला आहे. आणि हे आता आंदोलन पनवेलमध्ये देखील होणार आहे. ओके, आपण आपली सामाजिक संघटना असेल किंवा आपले पदाधिकारी असेल, कशा रीतीने त्या ठिकाणी सहभागी होणार, किती लोक अपेक्षित आहेत या सगळ्या बाबतीत? कमीत कमी 4 ते 5,000 लोक ह्या आंदोलनाला येतील अशी अपेक्षा आहे. आणि त्याप्रमाणे सर्वजण आपापल्या प्रयत्न करत आहे. आणि परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने 300 झेंडे आणि 300 हे असले स्कार्फ देण्यात आलेले आहेत. आणि मी ज्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या माझ्या धम्म बांधवांना 2000 वडापावचे मी वाटप ठेवलेलं आहे परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे. ओके, मी सुरुवातीलाच विचारलं की प्रत्येक पक्षामध्ये एक वेगळी विचारधारा असते, प्रत्येकाचं एक वेगळं मत असतं. असं असलं तरी अशा वेळेला मात्र समाज एकवटतो. ही एक म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं म्हणूया आपण. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? तसं बघायला गेलं तर बौद्ध समाजामध्ये अनेक संघटना आहेत, अनेक संस्था आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षात काम करतो. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतो. आणि मग असं असताना ज्यावेळेस समाजाचा विषय येतो त्यावेळेस सर्व संघटना, सर्व पक्षात काम करणारे वेगवेगळे कार्यकर्ते असतील, नेते असतील, मग हे सगळे आपापसातले मतभेद साईडला ठेवून मग समाजासाठी सगळे एक होतात. आणि ही बौद्ध समाजाची खासियत आहे. आणि ही परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि म्हणून बौद्ध समाज हा सर्व, मग ते आंदोलन आपल्या बौद्ध समाजाच्यासाठी असो किंवा इतर ठिकाणी अन्याय होत असो, ह्यासाठी समाज नेहमी एकवटला जातो. ते इथून पुढे एकवटत राहील. ओके, उद्या या आंदोलनासाठी जी लोक जमणार आहेत त्यांच्या व्यवस्थेविषयी सांगा किंवा आपला पुढाकार कसा असणार आहे त्याविषयी सांगा. थोडक्यात या सगळ्या समाज बांधवांना जर आपण काही आव्हान करत असेल तर काय करू शकाल? पुढाकार म्हणजे माझा काय एकट्याचा पुढाकार नाही, हा सर्व समाजाचा पुढाकार आहे. कोणी एका व्यक्तीचा ह्याच्यात कुठलाही पुढाकार नाही. आणि प्रत्येक जण आपापल्या परीने ह्या आंदोलनाला जे देणं लागतो तो देत आहे.
आता हा मोर्चा सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघेल. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून पनवेल महानगरपालिकाकडून ते प्रांत कार्यालयाकडे तिकडे जाईल. हे मोर्चाची मार्ग आहे हा मोर्चाचा. आणि प्रत्येक जण सर्व बौद्ध बांधवांनी, धम्म बांधवांनी सगळ्या आपापले सगळे फक्त समाजासाठी आपण एक व्हायचं आहे. आणि ह्या आंदोलनात सर्वांनी तन मन धनाने आणि सगळ्या सहकार्यासहित ह्या मोर्चात सहभागी व्हायचंय. मी असं बोलाय की मी ह्या आंदोलनात येतोय आणि तुम्हीही या, असं मी सगळ्यांना बौद्ध बांधवांना आवाहन करतो. तर त्यांचे सहकारी देखील त्यांच्या सोबत आहेत. काय नाव आपलं? संदीप भालेराव. तर उद्याचं जे आंदोलन आहे त्या पार्श्वभूमीवर जर बोलायचं झालं तर काय नक्की मागण्या काय असणार आहेत आणि त्या तुम्ही कशा शासनामार्फत म्हणजे शासनाकडे पोहोचवाल? सर्वांना जय भीम. उद्या 18 मार्च रोजी आपल्या पनवेल तालुक्याच्या वतीने संपूर्ण तालुक्यामधून आपण एकच शांततेच्या मार्गाने आंदोलन आणि मोर्चा काढत आहोत. त्या मोर्चामध्ये सर्व संघटना, सर्व पदाधिकारी सामील होत असताना सर्व बौद्ध बांधव, जो बुद्धांना मानणारा वर्ग आहे, बुद्धांच्या विचारांना मानणारा वर्ग आहे, बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे, तो एकत्रित येत आहे. त्या पार्श्वभूमी आम्ही जो प्रांत ऑफिसला ज्या मागण्या करणार आहोत, त्या ज्या मागण्या बुद्धगया येथील महाबोधी विहारामध्ये जे बनते गेल्या महिन्याभरापासून उपोषणाला बसलेले आहेत, त्याच मागण्या आम्ही इकडे करत आहोत. आमची प्रथम मागणी अशी आहे की जो बुद्धगया टेम्पल ऍक्ट 1949चा आहे तो रद्द करण्यात यावा. आणि दुसरी आमची अशी प्रमुख मागणी आहे की त्या ज्या कमिटीवर जे गैरबौद्ध आहेत, जे बौद्ध नाहीत, त्यांची मान्यता काढून तिकडे फक्त बौद्ध लोक कमिटीवर असावी, ही आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी, त्या जे बुद्धगया टेम्पलमध्ये जे विविध धर्माचे जे पूजाविधी चालते, जे कर्मकांड चालतात, ते पूर्णपणे बंद करण्यात यावे. कारण इतर कुठल्याही ठिकाणी अशा घटना होत नाही, फक्त एकमेव उदाहरण आहे बुद्धगया टेम्पल इथले. तर ह्याच मागण्या आम्ही उद्या प्रांत ऑफिसला करणार आहोत. आता आम्ही एकच मुद्दा बोलू इच्छितो. उद्या येतोय आम्ही बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने. उद्या येतोय आम्ही बुद्धाच्या शांतीने. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही येऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीने. जय भीम. म्हणजे कसं आहे, प्रत्येक जाती धर्माचं, आता मुस्लिमांचं मशीद असते ती त्यांच्या ताब्यात आहे, हिंदूंचं त्यांच्या ताब्यात आहे, शीख धर्मियांचं त्यांच्या ताब्यात आहे, ख्रिश्चनांचं ते त्यांच्या ताब्यात आहे. तसं मग त्या जो कायदा ते बनवला पूर्वीपासून बौद्ध टेम्पल ऍक्ट 1949, मग त्याच्यावरती जे ट्रस्टी आहेत 4 ब्राह्मण, तर त्यात कायद्यात बदल करून तो पूर्णपणे बौद्धगया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं, ही प्रमुख मागणी असेल. आणि ह्याच्यासाठी हे जोपर्यंत हे होत नाही पूर्ण, तोपर्यंत हा समाज सतत आंदोलन असेल, वेगवेगळ्या मार्गाने निषेध करो, आंदोलन करो ह्या मार्गाने. तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आमचं चालूच राहील. तर उद्या होणाऱ्या आंदोलनाविषयी आपण आता महादेव वाघमारे आणि त्यांचे सहकारी यांच्याकडनं उद्याच्या आंदोलनाची पार्श्वभूमी जाणून घेतलेली आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, पनवेल. धन्यवाद.